वयाचे 60 वर्ष पूर्ण करून ज्येष्ठ नागरिकांना अनेक सोयी सुविधा पुरवल्या जातात। याशिवाय जर ज्येष्ठ नागरिकांकडे सरकारमार्फत इश्यू करण्यात आलेले सीनियर सिटीजन कार्ड असेल त्यांना अधिक सोयी सुविधा त्यावर मिळवता येऊ शकतात। असे हे बहुउपयोगी सीनियर सिटीजन कार्ड काय आहे किंवा ते कसे मिळवता येते, ते मिळवण्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो किंवा कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे याबाबत अनेक जणांना अजूनही कल्पना नाहीये। म्हणूनच सीनियर सिटीजन कार्ड संबंधीची ही विशिष्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन हजर आहे आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये सीनियर सिटीजनच्या 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। पहिली कॅटेगरी आहे सीनियर सिटीजन, म्हणजे ज्या व्यक्तींचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे। थोडक्यात ज्या व्यक्तींचे वय 60 वर्ष आणि 80 वर्ष या दरम्यान आहे त्यांना सीनियर सिटीजन म्हणून ओळखले जाते। दुसरी कॅटेगरी आहे सुपर सीनियर सिटीजन, 80 वर्ष वय किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना सुपर सीनियर सिटीजन म्हणून ओळखले जाते। आणि तिसरी कॅटेगरी जी अलीकडेच इंट्रोड्यूस करण्यात आली आहे त्याला स्पेसिफाईड सीनियर सिटीजन म्हटले जाते। या कार्डसाठी किंवा प्रमाणपत्रासाठी तुम्ही कुठे काम करत होतात किंवा कुठे काम करत आहात, तुमची रिटायरमेंट झालेली आहे किंवा नाही, तुमचा इन्कम स्केल काय होता, या आणि यासारख्या अनेक बाबींचा विचार न करता फक्त तुमच्या वयाच्या आधारे तुम्हाला सीनियर सिटीजन कार्ड इश्यू केले जाते। या कार्डसाठी फक्त भारतीय रहिवासी असणारे ज्येष्ठ नागरिकच पात्र आहेत। याचा अर्थ जर व्यक्ती NRI असेल तर त्यांना या सुविधेचा लाभ मिळत नाही। मित्रांनो, सीनियर सिटीजन कार्ड हे 2 प्रकारे बनवता येते, एक नॅशनल लेवल आणि दुसरे स्टेट लेवल। नॅशनल लेवलचे सीनियर सिटीजन कार्ड हे केंद्र शासनामार्फत म्हणजे थोडक्यात भारत सरकारमार्फतच इश्यू केले जाते आणि स्टेट लेवलचे कार्ड हे प्रत्येक राज्याच्या राज्य सरकारकडून इश्यू केले जाते। जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी काही वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या पेन्शन योजनाही अवेलेबल असतात। तर या सर्व सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे सीनियर सिटीजन कार्ड असले तर त्याचा फायदा त्यांना घेता येतो। ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या लाभांमध्ये बँकेमधील मुदत ठेवीवर दिले जाणारे अतिरिक्त व्याज, इन्कम टॅक्स अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आणि पोस्टामार्फत मिळणाऱ्या सुविधा यांचा समावेश असतो। तर सर्वात मोठा आणि पहिला लाभ म्हणजे सीनियर सिटीजनला हॉस्पिटलमध्ये दिला जाणारा डिस्काउंट। जसे तुम्ही जाणता की सीनियर सिटीजन्सला सरकारी रुग्णालयांमध्ये डिस्काउंट मिळतोच, परंतु जर सीनियर सिटीजन कार्ड जे सरकारमार्फत इश्यू केलेले असेल ते जर त्यांच्याकडे असेल त्यांना प्रायव्हेट किंवा सेमी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा डिस्काउंटचा लाभ मिळू शकतो। दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे बँकेकडून दिली जाणारी डोर स्टेप सर्व्हिस म्हणजे घरपोच सेवा। जर तुम्हाला चेक टाकायचा असेल, बँकेतून पैसे काढायचे असतील किंवा बँकेत पैसे टाकायचे असतील अथवा बँकेशी रिलेटेड कोणतेही काम असेल तर बँकेतील कर्मचारी त्या सर्व सेवा तुम्हाला घरपोच पुरवतील। तिसरा लाभ मिळतो प्रॉपर्टी टॅक्स आणि प्रोफेशनल टॅक्स यामध्ये। मित्रांनो, प्रॉपर्टी टॅक्स किंवा प्रोफेशनल टॅक्स हे मुद्दे भारत सरकार हँडल करत नाही, हे सर्व मुद्दे राज्य सरकार पातळीवर हँडल केले जातात। थोडक्यात हे दोन्हीही टॅक्सेस स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करते। जर तुमच्याकडे स्टेट लेवलचे सीनियर सिटीजन कार्ड असेल आणि काही राज्यांमध्ये जर नॅशनल लेवलचे सीनियर सिटीजन कार्ड देखील मान्य असेल तर तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स यामध्ये सूट देखील मिळवता येऊ शकते। चौथा लाभ आहे BSNL आणि MTNL या कंपन्यांच्या सेवांमध्ये मिळणारे डिस्काउंट। जर तुमच्याकडे सीनियर सिटीजनचे कार्ड असेल तर तुम्हाला 25% पर्यंत सवलत त्यांच्या सेवांमध्ये दिली जाते। त्याचप्रमाणे कुठल्याही कोर्टात जसे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा इतर कोणत्याही राज्यातील कोर्टामध्ये जर तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असेल आणि तुमची एखादी केस चालू असेल तर प्रायोरिटी हिअरिंग तुम्हाला मिळते, म्हणजे तुमच्या केसला प्राधान्यक्रम दिला जाऊ शकतो। पाचवा लाभ मिळतो प्रवास भाड्यातील सवलत। जर तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असेल, भारतातील डोमेस्टिक प्रवासासाठी म्हणजे भारतातल्या भारतात प्रवास करण्यासाठी विमानाच्या तिकिटावर, विमानाच्या बेस फेअरवर तुम्हाला 8 ते 25% सवलत मिळू शकते। मित्रांनो, प्रत्येक विमान कंपनीचे नियम हे वेगवेगळे असतात, त्यांच्याद्वारे दिला जाणारा डिस्काउंट हा सुद्धा वेगवेगळा असू शकतो। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही तिकिटाची बुकिंग कराल त्यावेळी तुम्हाला ही माहिती जाणून घेणे आवश्यक असेल। आता या सर्व माहितीनंतर 2 महत्त्वपूर्ण सूचना। या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती म्हणजे सरकारमार्फत बनवण्यात आलेले नियम आहेत। आता या नियमांचे पालन किंवा अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी होत असेलच याची खात्री देता येत नाही। त्याचप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीला ज्यावेळी मी बँकेच्या आणि पोस्टाच्या सेवांची माहिती दिली तर त्या सेवांसाठी तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असणे गरजेचे नाही, त्या सेवा तुम्हाला बिना कार्डच्या देखील घेता येतात। आता हे कार्ड बनवायचे कसे, यासाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करावा लागतो, तर मित्रांनो, सीनियर सिटीजन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ती जोडावी लागतात आणि तो अर्ज तिथे जमा करता येतो।
ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातील एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे। जर तो तुम्हाला बघायचा असेल तर इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।